चला बरं का रेकॉर्डिंगचं ते लेक्चर व्हायला पाहिजे. इलेमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. ठीक आहे, तुम्हाला जे विचारलं होतं बघा आता बोर्ड 2025ला, तर इलेमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशनने विचारलं होतं. दोन्ही सोबत नाही विचारणार तुम्हाला, एक तर तुम्हाला रोने विचारतात किंवा कॉलमने विचारतात. ठीक आहे, कशाने जरी विचारलं तरी 4 मार्काचा क्वेश्चन असतो. सो हा क्वेश्चन जो कॉलम ट्रान्सफॉर्मेशनला विचारला होता तो आला होता आपल्याला बोर्ड 2025ला. किती मार्कासाठी आला होता हा? 4 मार्कासाठी. ओके, कॉलम ट्रान्सफॉर्मेशन मेथड. सो आपल्या दोन्ही मेथडने हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे, रो ट्रान्सफॉर्मेशन ॲज वेल ॲज कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. सो ठीक आहे, आपण स्टार्ट करूया. अगोदर आपण सॉल्व्ह करू हा क्वेश्चन इलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन मेथडने. ठीक आहे, ओके. सो काय आपला डिटर्मिनंट, सॉरी मॅट्रिक्स कॉस थिटा मायनस साइन थिटा 0, साइन थिटा कॉस थिटा 0, 0 0 1. सगळ्यात अगोदर काय फाइंड आउट करावं लागतं रे आपल्याला? डिटर्मिनंट. सो डिटर्मिनंट ए इज इक्वल टू, सगळ्यात अगोदर कॅल्क्युलेशन होणार कॉस थिटासाठी. सो कॉस थिटा इन द ब्रॅकेट, कॉस थिटाचा रो आणि कॉलम स्किप केला, कॉस थिटा इंटू 1 कॉस थिटा मायनस 0, cos theta minus 0, त्यानंतर मायनस साइन थिटा इन द sin ब्रॅकेट, theta साइन थिटाचा रो साइन थिटाचा कॉलम स्किप केला, साइन थिटा इंटू 1 साइन थिटा मायनस 0 आणि शेवटी 0च आहे त्याच्यामुळे सगळं 0 होऊन जाईल. सो इज इक्वल टू कॉस थिटा, ब्रॅकेटमध्ये कोण आहे? कॉस थिटा मायनस 0 कॉस थिटा. हे बघा रे, हा मायनस आणि हा मायनस, मायनस मायनस प्लस साइन थिटा आणि इथं साइन थिटा. ओके, एक्झिट करून परत कनेक्ट करा. ज्यांना स्क्रीन दिसत नाही त्यांनी एक्झिट करून परत कनेक्ट करा. कॉस थिटा इंटू कॉस थिटा झाला हा कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा, कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा आला 1. म्हणजे आपला डिटर्मिनंट 1 आला. दॅट इज डिटर्मिनंट ए इज नॉट इक्वल टू 0. देअरफॉर कसं लिहायचं इथं? गिवन मॅट्रिक्स इज non-singular matrix. नॉन सिंग्युलर और Matrix are invertible इन्व्हर्टिबल matrix. मॅट्रिक्स. देअरफॉर काय लिहायचं इथं? ए इनव्हर्स इज एक्झिस्ट. ठीक आहे, ओके. आता आपल्याला इनव्हर्स फाइंड आउट करायचं आहे. कोणत्या मेथडने? अगोदर रो ट्रान्सफॉर्मेशनच्या मेथडने फाइंड आउट करायचं आहे. मग सेकंड स्टेप काय असते? कन्सिडर ए इंटू ए इनव्हर्स इज इक्वल टू आय. बरोबर. सो आपला ए मॅट्रिक्स काय आहे? आपला ए मॅट्रिक्स आहे कॉस थिटा मायनस साइन थिटा, इथं 0, साइन थिटा कॉस थिटा 0 0 0 1 इंटू ए इनवर्स इज इक्वल टू आय. आय काय इथं? 1 0 0 0 1 0 0 0 1. आता एक गोष्ट समजून घ्या बघा, इथं 0 इथं 0 इथं 1 आहे, त्यानंतर इथं 0 इथं 0 आहे. हे तर ऑलरेडी आहे, हे चेंज नाही होणार. सो आपल्याला काय करायचं आहे माहिती आहे का? इम्पॉर्टंटली फक्त 4 इलिमेंट. कोणते 4 इलिमेंट? हा पहिला, सेकंड, थर्ड आणि फोर्थ, एवढे 4 इलिमेंट. बरोबर. सो आपल्याला अगोदर काय करायचं? हा कॉस थिटा, सॉरी हां, तो कॉस थिटा आपल्याला 1 करायचा 1 पहिल्या स्टेपला. त्यानंतर साइन थिटा sin theta करायचा 0, 0. त्यानंतर हा कॉस थिटा 1 आणि वरचा मायनस साइन थिटा 0. सांगा 0, हा कॉस थिटा 1 करण्यासाठी काय करू मी? कोणत्या रो मध्ये चेंजेस होणार आहेत सांगा? R1 मध्ये चेंजेस होणार आहे. बरोबर. सो काय करायचं आहे? R1 ला कशाने डिवाइड करा? डायरेक्ट कॉस थिटाने. कारण cos कॉस अपॉन theta कॉस काय होऊन जाईल? 1 होऊन जाईल. ठीक आहे. सो कोणता रो चेंज होतोय? R1. मी R2 आणि R1 R3 ॲज इट इज लिहितो. इथं साइन थिटा कॉस थिटा cos 0, theta 0, इथं 0 0 1. बरोबर. 0 1. ए इनवर्स इज इक्वल टू 0 1 0 0 0 1. हां, करा कॉस्ट डिवाइड करा. कॉस थिटा अपॉन कॉस थिटा किती? 1. इथं काय होईल? मायनस साइन थिटा अपॉन कॉस थिटा. आपल्याला माहिती आहे आता साइन अपॉन कॉस टॅन असतो, पण कन्वर्ट करायचं नाही, साइन आणि कॉस मध्येच ठेवायचं आहे. 0ला डिवाइड करा, 0च राहील. इथं काय होईल रे? 1 अपॉन कॉस थिटा, इथं 0 इथं 0. 0. ठीक आहे. आता मला इथलचा इलिमेंट म्हणजे जो साइन थिटा दिसतोय ना तुम्हाला खाली, आता हा बा, हा साइन थिटा, याला काय करायचं आपल्याला? 0 करायचं. म्हणजे 0 करण्यासाठी सांगा कोणत्या रो मध्ये चेंजेस होणार आहे? R2. R2 मध्ये चेंजेस.
तो झिरो करण्यासाठी कोणता रो वापरू मी? R3 R1 R3 R1 हा R1 सॉरी वापरायचा. R1 R2 मायनस काय येईल इथं साइन थिटा इंटू R1, कारण R1 ला साईनने मल्टिप्लाय करावं लागेल आणि मग त्याला R2 मध्ये मायनस करायचं, म्हणजे साइन मायनस साइन काय होऊन जाईल, तो झिरो होऊन जाईल. कोणती रो चेंज होणार आहे? R2. R2 सो आपण काय करू, R1 आणि R3 ॲज इट इज लिहू. इथं 1 मायनस साइन थिटा अपॉन कॉस थिटा, cos theta इथं 0 इथं 0 0 1. ए इनवर्स इज इक्वल टू इथं 1 अपॉन कॉस थिटा 0 0, इथं 0 0 1. ठीक आहे. हे बघा रे, तुम्ही R1 ला साइन थिटाने मल्टिप्लाय केलं, 1 इंटू साइन थिटा साइन थिटा, आणि तुम्ही मायनस करा साइन थिटा मायनस साइन थिटा 0. इथं काय होईल बघा, आता मी रफ कॅल्क्युलेशन इथं करतो ह्या बाजूला. R2 किती आहे, कॉस थिटा आहे. हे बघा असं आहे ना कॅल्क्युलेशन, R2 मायनस साइन थिटा इंटू R1. हे बघा इथं R2 किती आहे, कॉस थिटा आहे, मायनस साइन थिटा इंटू R1 किती आहे, R1 आहे मायनस साइन थिटा अपॉन कॉस थिटा. याला सिम्प्लिफाय करतो बरं का मी. मग कॉस थिटा मायनस हा मायनस प्लस साइन थिटा इंटू Plus. साइन थिटा साइन स्क्वेअर थिटा 1 अपॉन sin square theta कॉस थिटा. upon cos theta बरोबर. आता यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, कॉस थिटा इंटू कॉस थिटा कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस थिटा, आणि कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा काय असतो रे, 1. 1 बरोबर. इथं करायला मग 1 अपॉन कॉस थिटा. 1 upon इथं 1 किती येईल, 1 अपॉन कॉस थिटा. हां इथं 0 इथं 0 0. 0 ठीक आहे. इथं किती येईल बघा आता, शेजारच्या मॅट्रिक्समध्ये R2 किती आहे, 0 0 मायनस कशाने मल्टिप्लाय करतोय आपण त्याला, साइन थिटा इंटू R1 किती आहे, 1 अपॉन कॉस थिटा, म्हणजे काय होईल, मायनस साइन थिटा अपॉन कॉस थिटा. बरोबर का. इथं येईल मायनस साइन थिटा अपॉन कॉस थिटा. cos theta इथं वरती 0 आहे, सो इथं 1 ॲज इट इज राहील, इथं दोन्ही 0 म्हणजे इथं 0 राहील. ओके ओके. आता आपला मी पुढच्या पेजवर येतोय बरं का रे. सो काय होईल बघा, मला मॅट्रिक्स सांगा. पहिली रो आहे 1 मायनस साइन थिटा कॉस थिटा. सांगा पहिली रो काय, 1 1 मायनस sin साइन थिटा अपॉन theta upon cos theta आणि शेजारी 0 0 हां 1 cos theta 0 1 कॉस 0 0 0 1 1. हां ए इनवर्स इज पुढच्या इक्वल टू, हां सांगा रो वाईज. पहिली रो 1 upon 1 sin 1 अपॉन कॉस थिटा. cos theta 0 0 हां इथं minus sin theta upon cos theta हां 1 0 0 1 0 बरोबर ना. हो R3 मध्ये 0 0 1 ओके. हां आता ह्यो 1 झाला, खालचा 0 आहे. इथला 0 केला तरी आपण तर नाही तिथे केला. 1 अपॉन cos theta आहे. 1 upon cos theta आहे सर कुठं आपण कॉस्ट आणि इथे 0 आहे एक मिनिट मला बघू द्या. व्हॉट हॅपन्स, हे बघा ना रे, इथं 1 0 केला ना आपण, हा 0 तुम्ही सांगितलं नाही, आणि इथं 1 अपॉन कॉस थिटा. हो सॉरी हा 0 झाला, आणि 1 upon cos theta 1 अपॉन कॉस थिटा. अजून बघा रे, कुठं काही चेंजेस नाही ना रे. नाही तर मला फोटो काढा लागत जाईल याचा. 1 अपॉन कॉस थिटा, इथं मायनस साइन थिटा अपॉन कॉस थिटा, 1 अपॉन कॉस थिटा मायनस साइन थिटा. बरोबर आहे ना बाकी. ओके पुढच्या फर्स्ट पुढे जाऊया आपण आता. हां इथं मला 1 आणायचं आहे आता. कुठं, A22 हा जो एलिमेंट आहे ना, 1 अपॉन कॉस थिटा, याला 1 करायचं आहे आपल्याला. मग त्याला जर 1 करायचं असेल तर कोणत्या रो मध्ये चेंजेस होणार आहेत, R2 मध्ये. R2 काय चेंजेस करायचे आहेत, कशाने मल्टिप्लाय केल्यावर ती 1 होईल रे, तो कॉस थिटाने मल्टिप्लाय करायचंय फक्त. बरोबर का, कारण ते 1 अपॉन कॉस थिटा आहे ना. 1 अपॉन कॉसला जर मी कॉसने मल्टिप्लाय केलं तर काय होऊन जाईल, 1 होऊन जाईल. 1 ओके. हां मग R2 चेंज होणार आहे रे. R1 आणि R3 ॲज इट इज. इथं 1 मायनस साइन थिटा अपॉन कॉस थिटा, इथं 0
001 इंटू ए इनवर्स इज इक्वल टू, इथं सांगा काय होईल, 1/cos थिटा 0 इथं 0 हां कॉस्ट आणि मल्टिप्लाय करा, झिरोने कशालाही मल्टिप्लाय केलं तर आन्सर 0, इथं 1 इथं 0, हां इथं कॉस्ट आणि मल्टिप्लाय केल्यावरती काय होईल, डिनॉमिनेटरचा कॉस आणि हा कॉस कॅन्सल होऊन काय राहील इथं मायनस साइन थिटा, मायनस साइन थिटा इथं 1 इंटू कॉस थिटा कॉस थिटा आणि इथं 0. 0 ओके, आता फायनली आपल्याला कोणता इलेमेंट 0 करायचा आहे, त्या 1च्या वरचा म्हणजे A12 हा इलेमेंट तुम्हाला काय करायचा आहे आता 0. कोणत्या रो मध्ये प्रेझेंट आहे तो इलेमेंट, R1 मध्ये. R1 तो 0 करण्यासाठी तुम्हाला R2 ची हेल्प घ्यायची, तो मायनस आहे म्हणल्यावर प्लस, R2 ला कितीने मल्टिप्लाय करायचंय मग साइन थिटा, तेनेच साइन थिटा अपॉन कॉस थिटा इंटू R2. R2 बरोबर, आता R1 चेंज होणार आहे करे, मग इथं 0 1 0 इथं 0 0 1, ए इनवर्स इज इक्वल टू इथं काय येईल मायनस साइन थिटा कॉस थिटा 0 इथं 0 0 1 001 बरोबर. हे बघा हे R1 आणि R2 मध्ये इथं 1 इथं 0 आहे, सो 1 ॲज इट इज राहील. हां याला जर तुम्ही मल्टिप्लाय केलं साइन थिटा इंटू कॉस थिटा तर हे होईल साइन थिटा अपॉन कॉस थिटा आणि ॲड केलं 0 होऊन जाईल, इथं दोन्ही 0 0 0, कारण हा 0 करण्यासाठीच मी ऑपरेशन वापरलं आहे. बरोबर, आता बघा दुसऱ्या मॅट्रिकचे कॅल्क्युलेशन, इथं 1/cos थिटा आहे R1, 1/cos थिटा प्लस काय करायचं आपल्याला साइन थिटा इंटू कॉस थिटा, साइन थिटा अपॉन कॉस थिटा इंटू R2 काय आहे तिथं मायनस साइन थिटा आहे. ठीक आहे, बघा कॅल्क्युलेशन आता 1/cos थिटा हा प्लस हा मायनस मायनस साइन थिटा इंटू साइन थिटा साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस थिटा, डिनॉमिनेटर सेम आहे, हा होईल 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस थिटा. तुमच्यापैकी मला सांगा कोणीतरी 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा काय असतो रे, कॉस थिटा कॉस स्क्वेअर थिटा अपॉन कॉस थिटा. सो एक कॉस कॅन्सल होईल, वरचा एक कॉस खालचा एक कॉस कॅन्सल झाला, सो काय राहिला फक्त कॉस कॉस थिटा. म्हणजे इथलचा पहिला एलिमेंट किती येणार आहे आपला कॉस थिटा, त्यानंतर इथं 0 आहे इथं कॉस थिटा आहे. बरं का रे, आता पुढचा एलिमेंट बघा काय येईल, इथंच खाली मल्टिप्लिकेशन करतोय, हां काय बघा R1 किती आहे 0 प्लस साइन थिटा अपॉन कॉस थिटा इंटू R2 किती आहे R2 आहे कॉस थिटा, सो इंटू कॉस थिटा. हां सोपं होतं हे, इथं डायरेक्ट कॉस कॅन्सल होऊन काय राहील फक्त साइन थिटा, म्हणजे हे झाला तुमचा साइन थिटा. आणि तिसरा एलिमेंट दोन्ही ठिकाणी 0 0 आहे बघा, इथं 0 इथं 0 0 आला का इकडं आय, हे बघा दिसतोय का, दिस इज आय आयडेंटिटी मॅट्रिक्स, आय इंटू ए इनवर्स इज इक्वल टू काय आला आपला आन्सर कॉस थिटा साइन थिटा 0 मायनस साइन थिटा कॉस थिटा 0 0 0 1. Therefore, final step, A inverse is equal to काय येईल आन्सर मग इथं cos theta sin theta 0 minus sin theta cos theta 0 0 0 1. ओरिजिनल प्रॉब्लेम आणि फायनल आन्सर याच्यामध्ये काय चेंज झालं रे, फक्त ओरिजिनल प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला सांगतो बघा, हा जो साइन थिटा आहे ना याला मायनस साइन होतं, आणि इनवर्स मध्ये काय झालं मायनस साइन इथून याला शिफ्ट झालं खाली आलं, म्हणजे A12 ला होतं ते A21 ला आलं. बरोबर का, बघा प्रॉब्लेम तुम्हाला दाखवतो मी, हे बघा इथं प्रॉब्लेम आहे आपला, हे बघा दिसतंय का, ओरिजिनल प्रॉब्लेम मध्ये इथं मायनस साइन होता. ओके, आणि ज्यावेळेस मी इनवर्स फाइंड आउट केला ना, तर इनवर्स फाइंड आउट झाल्यावरती मायनस साइन कुठं आला, इथं खाली आला. हा इथं याला मी मार्क याच्यासाठी केलं की तो तिथून मायनस साइन निघून गेला, की तुमचं त्याच्याकडे लक्ष असावं म्हणून. अरे हां मायनस साइन थिटा. ओके, आता हे झालं बघा रो ट्रान्सफॉर्मेशन. आता सिमिलरली आपल्याला कशाने सॉल्व्ह करायचं, आता कॉलम ट्रान्सफॉर्मेशनने सॉल्व्ह करायचं आहे. सो सेकंड बी
कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. हे तुम्हाला विचारलं होतं बोर्ड एक्झामला बरं का, कॉलम ट्रान्सफॉर्मेशन मेथड. हे सगळे कॅल्क्युलेशन वगैरे आहेत बरं का. आता डिटर्मिनंट मी वरती काढलाय, पुन्हा काढायची गरज आहे का? नाही. ओके, वरती काढलाय ना मी त्याला. सो आपण डायरेक्टली चालू करूया सोल्युशन. मग सेकंड स्टेप, कन्सिडर ए इंटू ए इनवर्स इज इक्वल टू आय. सो आपला मॅट्रिक्स काय आहे? कॉस थिटा मायनस साइन थिटा 0, इथं साइन थिटा कॉस थिटा 0 0 0 1 इंटू ए इनवर्स इज इक्वल टू 1 0 0 0 1 0 0 0 1. करेक्ट. आता आपल्याला वापरायचे कॉलम. सगळ्यात पहिल्यांदा मला इथलचा इलेमेंट 1 करायचा आहे. हा इलेमेंट मला 1 करायचा आहे, पण वापरायचे कॉलम्स. हा तुमचा कॉलम 1 आहे, कॉलम 2 आहे, कॉलम 3 आहे. ओके, मग काय करायचं मला? कॉलम 1 ला किती डिवाइड करू? कॉस थिटाने, बरोबर का? कॉलम 1 मध्ये चेंजेस होतील. कॉलम 1 ला मला डिवाइड करायचं आहे कॉस थिटाने. सो कॉलम 1 चेंज होणार आहे, कॉलम 2 आणि कॉलम 3 ॲज इट इज. मग इथं मायनस साइन थिटा कॉस थिटा 0 0 0 1 इंटू ए इनवर्स इज इक्वल टू इथं 0 1 0 0 लय 0 नको बोलू. 1. अरे इथं काय करा? कॉस टेन डिवाइड करा. कॉस थिटा अपॉन कॉस थिटा 1. इथं होईल साइन थिटा अपॉन कॉस थिटा, त्यानंतर इथं 0, बरोबर का? ओके, इथं 1 अपॉन कॉस थिटा, कारण कॉस थिटा आपण डिवाइड करतो. इथं 0 0, इथं 0 0. ठीक आहे. आता पुढचं आहे कॉलम ट्रान्सफॉर्मेशनमध्ये आपण रो वाईज 0 करत चालतो. म्हणजे आता इथलचा इलेमेंट मला 0 करायचा आहे. ओके, याला 0 करायचं आहे. त्याला 0 करण्यासाठी कोणत्या कॉलम मध्ये? साइन थिटा सांगा रे, कोणत्या कॉलम मध्ये येतो? C2 हा 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 हा, कॉलम कॉलम C2 C2 मध्ये आहे, कॉलम 2 मध्ये, बरोबर. मग तो 0 करण्यासाठी कॉलम 2 मध्ये, कारण तो ओरिजिनली मायनस आहे, बरोबर, मला प्लस करावं लागेल. बघा, प्लस कोणाला ऍड करायचं? कोणता कॉलम वापरायचा? कॉलम 1. मग त्याला कशाने कॉलम मल्टिप्लाय करा? साइन थिटाने. साइन थिटा सो कोणता कॉलम चेंज होणार आहे? कॉलम 2. सो पहिला कॉलम ॲज इट इज 1 कॉलम साइन थिटा अपॉन साइन कॉस थिटा थिटा, अपॉन कॉस थिटा इथं 0 इथं 0 0 0 अपॉन 0 1 ए इनवर्स इज इक्वल टू इथं 1 अपॉन कॉस थिटा कॉस 0 थिटा 0, 0 0 इथं 0 0 1. 1. आता C1 ला साइन थिटाने मल्टिप्लाय करून ऍड करायचं आहे. बघा इथं 1 आहे, 1 ला साइन थिटाने मल्टिप्लाय करा, याच्यामध्ये ऍड करा, काय होऊन जाईल? हा 0, बरोबर. इथं काय होईल बघा, तुम्हाला सांगतो आता रफ कॅल्क्युलेशन करून. इथं ऑपरेशन काय आपलं? C2 प्लस साइन थिटा इंटू C1 आहे. इथं ओके, C2 किती? इथं कॉस थिटा प्लस साइन थिटा इंटू C1. C1 काय आहे? साइन थिटा अपॉन कॉस थिटा, साइन थिटा अपॉन कॉस थिटा. करा कॅल्क्युलेशन. हे होईल कॉस थिटा प्लस साइन थिटा इंटू साइन थिटा साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस थिटा. हे कॉस कॉस मल्टिप्लिकेशनने काय होईल? कॉस इंटू कॉस कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस थिटा, कॉस स्क्वेअर थिटा अपॉन साइन स्क्वेअर थिटा 1 1 अपॉन कॉस थिटा. सो इथलचा इलेमेंट आला तुमचा 1 अपॉन कॉस थिटा. आता हे दोघं 0 0 आहे, सो 0. सिमिलरली लिहिता आता 0 मायनस C2 मायनस हा, बघा बरं करे. C2 किती आहे? 0 मायनस कशाने मल्टिप्लाय करतो आपण? साइन थिटा इंटू इथे किती आहे? 1 अपॉन कॉस थिटा. काय होईल? हा फक्त मायनस साइन थिटा अपॉन, मायनस साइन थिटा अपॉन कॉस थिटा. बरोबर. लिहू का मग? मायनस साइन थिटा अपॉन कॉस थिटा. इथं 1, इथं 0, 1 राहील ॲज इट इज, आणि इथं काय राहील? 0. झालं हे. ओके, पुढच्या अगोदर मी पुढे लिहून घेतो मॅट्रिक्स नेक्स्ट पेजवरती. मला सांगा बरं का व्यवस्थित, आता परत चुकू नका. सांगा इथं काय येईल? इथं 1 होता, बरोबर. इथं काय होतं रे? साइन थिटा अपॉन कॉस थिटा का? इथं 0, इथं 0 झाला, इथं किती आला होता? 1 upon cos theta. 1 upon cos theta. ओके, 1 upon cos theta. कॉस थिटा 0 0 0 1. ए इनवर्स
इनवर्स सांगा आता इथं काय येईल पहिला कॉलम काय होता 1 अपॉन कॉस थिटा 1 अपॉन कॉस थिटा 0 0 ओके इथं सेकंड कॉलम मायनस साइन थिटा अपॉन कॉस थिटा. तर तिथं मायनस कसं काय येईल? फक्त साइन थिटा आपण कॉस थिटा पाहिजे ना. कुठं आता तुम्ही जे लिहिले ते नाही तुम्ही सांगताय मी लिहितोय ना मी नाही सांगितलं, वाल्लेकर बोलतीये. हे काय इथं मायनस साइन थिटा आहे तर मग मायनस कसं काय येईल तिथं? आपण C2 प्लस साइन थिटा C1 करतोय ना. C2 प्लस साइन थिटा C1 ओके ओके ऑपरेशन लिहिताना चुकलंय मग ते हां एकच मिनिट हा. इथं C2 साइन थिटा प्लस कॉस थिटा इथं प्लस करा बरं करे दिस इज प्लस करेक्ट ना आता हो येस सर. ओके तो प्लस हे बरं करे साइन थिटा प्लस कॉस थिटा तर मी होतं तसं सांगितलं. ओके ओके काय अडचण नाही माझ्याकडून चुकलं होतं साइन थिटा अपॉन कॉस थिटा त्यानंतर काय काय 1 1 0 इथं 1 इथं 0 आणि इथं 0 0 1. ओके हां आता हा 0 झाला तुम्हाला आता कोणता इलेमेंट 1 करायचा आहे असा हो कलर वापरतो मी ठीक आहे हा इलेमेंट मला 1 करायचा आहे कोणत्या कॉलम मध्ये रे तो इलेमेंट कॉलम 2 मध्ये कॉलम 1 2 बरोबर कॉलम 2 मध्ये कॉलम 2 ला कशाने मल्टिप्लाय करा कॉस थिटाने कॉस थिटाने जर तुम्ही कॉलम 2 ला मल्टिप्लाय केलं तर तो 1 होऊन जाईल सो कॉलम 1 ॲज इट इज लिहून टाका 1 इथं साइन थिटा अपॉन कॉस थिटा इथं 0 बरोबर इथं 0 1 0 इथं 0 0 1 इंटू ए इनवर्स इज इक्वल टू कॉलम 2 चेंज होतोय बरं करे इथं 1 अपॉन कॉस थिटा इथं 0 इथं 0 इथं 0 0 1 करा कॉस थिटाने मल्टिप्लाय इथलचा डिनॉमिनेटरचा कॉस आणि कॉस कॅन्सल होऊन फक्त काय राहील साइन थिटा इथं 1 इंटू कॉस थिटा काय येईल कॉस थिटा आणि इथं 0 ओके आता राहिलं शेवटची स्टेप आपली सो फायनल स्टेप काय आहे मला हा इलेमेंट 0 करायचा आहे आता कॉलम वापरून पहिल्या कॉलममध्ये हा इलेमेंट आहे याची व्हॅल्यू माझी 0 आली पाहिजे ठीक आहे सो कोणता कॉलम चेंज होणार आहे फर्स्ट कॉलम चेंज होईल फर्स्ट कॉलममध्ये ऑपरेशन काय वापरू मी आता कॉलम 1 मध्ये काय मायनस झालं पाहिजे रे साइन थिटा अपॉन कॉस थिटा इंटू कॉलम 2 बरोबर का कॉलम 2 वापरावं लागेल ना आपल्याला सो कॉलम 1 तुमचा चेंज होईल सो कॉलम 1 ला मी ॲज इट इज लिहितो सॉरी कॉलम 1 चेंज होईल कॉलम 2 आणि 3 ॲज इट इज लिहितो 0 1 0 0 0 1 इथं ए इनवर्स इज इक्वल टू इथं येईल बघा साइन थिटा कॉस थिटा 0 इथं 0 0 1 हे बघा इथं काय होईल हा 1 येणार आहे बरोबर इथं काय चेंज होणार नाही साइन थिटा कॉस थिटा हा C1 मधून साइन थिटा आपण कॉस थिटा जर तुम्ही मायनस केलं तर 0 होऊन जाईल आणि हा 0 आता राहिले जे इम्पॉर्टंट कॅल्क्युलेशन ते ह्या बाजूला आहेत आपले म्हणजे राईट हँड साईडला ऑपरेशन आहे C1 मायनस साइन थिटा अपॉन कॉस थिटा इंटू C2 आहे ठीक आहे हे ऑपरेशन आहे ओके बघा इथं कॉलम 1 काय आहे 1 अपॉन कॉस थिटा मायनस साइन थिटा अपॉन कॉस थिटा इंटू C2 ची व्हॅल्यू काय आहे साइन थिटा आहे करा कॅल्क्युलेशन हे बघा इथं डिनॉमिनेटर कॉस थिटा सेम आहे कॉस थिटा लिहून टाकला मी इथं 1 मायनस साइन इंटू साइन स्क्वेअर थिटा सांगा रे 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटा अपॉन कॉस थिटा कॉस स्क्वेअर अपॉन कॉस काय झाला कॉस थिटा सो पहिला इलेमेंट माझा येतोय पहिला म्हणजे A11च्या जागेवरती येतोय कॉस थिटा ठीक आहे आता सेकंड हे तर 0 येणार आहे कारण इथं दोन ठिकाणी 0 0 आहे आता सेकंडसाठी C1 किती आहे 0 मायनस साइन थिटा अपॉन कॉस थिटा इंटू C2 किती आहे कॉस थिटा सो इथलचा कॉस कॅन्सल झाला काय राहिला मायनस साइन थिटा सो इथं तुमचं येणार आहे मायनस साइन थिटा ओके आलं बघा आन्सर सेम इथलचा मायनस साइन परत खाली आला आन्सर चेंज नाही होत कोणत्या मेथडने सॉल्व केलं तरी सो हे झालं I इंटू ए इनवर्स इज इक्वल टू कॉस थिटा साइन थिटा 0 मायनस साइन थिटा कॉस थिटा 0 0 0 1 therefore we can write A inverse is equal to cos theta sin theta 0
कॉस थीटा साइन थीटा 0 मायनस साइन थीटा कॉस थीटा 0 0 0 1. ओके, पुन्हा काय झालं तुम्हाला समजलंय बघा, ह्या साइन थिटाचं मायनस साइन खाली गेलं, बाकी काही चेंज होत नाही प्रॉब्लेममध्ये. सो कसा होता रे 4 मार्काला हा क्वेश्चन बोर्ड एक्झामला मागच्या वर्षी आलेला? तुम्हाला कसा वाटला? सिंपल? ओके, लाईक करताय भाऊ तुम्ही? ओके, कोण कोण प्रेझेंट आहे बघा? आदिती आहे, अनिकेत आहे, अनिल आहे, स्नेहा आहे, गोकुल दराडे आहे, मानसी आहे, मसिरा आहे, प्रेम आहे, राणी, अंजली नाही का मग? तर अंजली येवले आणि साक्षी गिरवले आणि राणी तिघी पण सोबत करतोय. अच्छा अच्छा अच्छा, ओके ओके ओके, ठीक आहे. केतन डांगट आहे, चैताली खोसे आहे, साक्षी दिंडे आहे, साक्षी साबळे, तन्वी तोरडमल. तन्वी कुठल्या म्हणे तुम्ही? आवाज नाही आला. येस, परत बोलता का? तन्वी, तन्वीच ना तोरडमल? बरं ठीक आहे. मला हे सांगा रे, विठ्ठलराव गायकवाड कोण आहे? मी विसरलो परत. अनुष्का अनुष्का, तुम्ही सलबतपूरच्या ना? आंबोरा अच्छा अच्छा अच्छा, कोणतं गाव? आंबोरा आंबोरा, आष्टीमध्ये. आष्टी हो. ओके ओके ओके. आणि वैष्णवी तुमची काल एक मैत्रीण जॉईन झाली, तिचं नाव काय? श्रेया जावळे जावळे, हां, आज नाही वाटतं ती ना? ओके नाही, ठीक आहे, चलो. मोबाईल नव्हता त्यामुळे जॉईन नाही झाली. ठीक आहे, काय अडचण नाही. नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊया आपण. इफ ए इज इक्वल टू if a is equal to 4 5 2 1, then show that a inverse is equal to 1/6 in bracket a minus 5i. हे तुम्हाला शो करायचं आहे. ए इनवर्सची व्हॅल्यू किती असली पाहिजे? 1/6 a minus 5i. सिंपल क्वेश्चन आहे, ठीक आहे. कसं शो करायचं बघा. आता तुम्हाला इथं ए इनवर्स फाइंड आउट करायचं आहे. आता इनवर्स फाइंड आउट करण्यासाठी आपल्याकडे 3 मेथड आहेत: रो ट्रान्सफॉर्मेशन, कॉलम ट्रान्सफॉर्मेशन आणि ॲडजॉइंट मेथड. सो कोणत्या मेथडने इनवर्स करणार आहे तुम्ही याचा फाइंड आउट, जर एक्झामला असा क्वेश्चन आला तर? कशाने करा, ठीक आहे ना, काय अडचण नाही त्याला. ओके, अगोदर मी इथं ए इनवर्स फाइंड आउट करतो या क्वेश्चनचा. हे आन्सर मी स्टार्ट केलं सपोज. जर मला इनवर्स फाइंड आउट करायचं असेल तर सगळ्यात अगोदर मला डिटर्मिनंट फाइंड आउट करावा लागतो. सो हा 4 5 2 1. सांगा रे, डिटर्मिनंट किती येईल? 4 × 1 4, मध्ये साइन मायनस, 2 × 5 10, 4 - 10 किती? -6. डिटर्मिनंट ए इज नॉट इक्वल टू 0, देअरफॉर वी कॅन राईट, येस बोला, गिवन मॅट्रिक्स इज नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स आणि इनव्हर्टिबल मॅट्रिक्स इनव्हर्टिबल मॅट्रिक्स. मॅट्रिक्स. ठीक आहे. त्यामुळे इनवर्स काय करतो? एक्झिस्ट करतो. ए इनवर्स इज एक्झिस्ट. ठीक आहे. आता तुम्ही फाइंड आउट करताना याला मायनर्स आणि को फॅक्टरनेच फाइंड आउट करू आपण. ठीक आहे, सांगा मायनर्स. मायनर्स काय असतात? M11 M12 M21 M22. सांगा रे, M11 तुम्ही सांगा, मी लिहितो 1. M12 2 हां, M21 5 M22 4. ठीक आहे. नेक्स्ट काय येतं त्याच्यामध्ये? को फॅक्टर्स. ओके, को फॅक्टरचा तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे. C11 इज इक्वल टू -1 पॉवर 2 × M11. C12 इज इक्वल टू -1 पॉवर 3 × M12. C21 इज इक्वल टू -1 पॉवर 3 × M21. ज्यांना हे माहीत नाही त्यांनी जुने व्हिडिओ बघा. ओके, यूट्यूबच्या लिंकवरतून
इनवर्स बाय युजिंग ॲडजॉईंट मेथड. त्याच्यामध्ये हे डिटेलमध्ये आपण स्टडी केलेला आहे. ऍक्च्युली ठीक आहे. M22 -1चा पॉवर 2 किती असतो 1 इंटू 1. पहिलं झालं बघा 1. -1चा पॉवर 3 -1 इंटू 2 हा झाला -2. -1चा पॉवर 3 -1 इंटू 5 हा झाला -5. -1चा पॉवर 4 हा झाला 1 इंटू 4. नेक्स्ट काय असतं बघा को फॅक्टर मॅट्रिक्स. इथं समोर लिहितो आम्ही. को फॅक्टर मॅट्रिक्स काय येईल मग हे एलिमेंट्स रो वाईज लिहायचे 1 -2 -5 4. Therefore next adjoint matrix. Adjoint matrix फक्त काय करायचं रोचे कॉलम हा झाला 1 -2 -5 4 बरोबर. ओके मग therefore A इनवर्स सांगा. A इनवर्सचा फॉर्म्युला काय 1 अपॉन डिटर्मिनंट A इंटू ॲडजॉईंट A. हा ॲडजॉईंट मॅट्रिक्स आहे. ठीक आहे ना. ॲडजॉईंट मॅट्रिक्स म्हणजेच काय असतो ॲडजॉईंट A असतो. हां डिटर्मिनंट किती आला आपला 1 अपॉन -6. आपण हां इथं 1 -5 -2 4. इथं माझं पेज संपलं यावर करा. हा ए इनवर्स मी फाइंड आउट केला. दिसला का हा ए इनवर्स मायनसला फक्त आतमध्ये घेऊ आपण. घ्या मायनसला आतमध्ये 6ला बाहेरच ठेवा 1/6. ओके काय येईल सांगा. मायनसला आतमध्ये घेतल्यावर जो प्लस येतो मायनस होईल, जो मायनस येतो प्लस होईल. -1 5 2 आणि 2 -4. -4 याला मी इक्वेशन 1 कन्सिडर करतो कारण लेफ्ट साईडला ए इनवर्स आहे. आणि पुढे काय आलं पाहिजे आता A - 5I. ओके पुढच्या पेजवरती आलो मी. नाव आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे A - 5I. ए मॅट्रिक्स काय होता. ए म्हणजे गिवन मॅट्रिक्स काय होता बोला 4 5 2 1 4 5 2 1 4 5 2 1 मायनस 5I. आय मॅट्रिक्स म्हणजे 1 0 0 1. ठीक आहे. 4 5 2 1 मायनस करा 5 ने मल्टिप्लाय 5 इंटू 1 5 0 0 5 बरोबर आहे का. ओके करा सबस्ट्रॅक्शन डायरेक्ट 4 - 5. हे बघा या 4 मधून हा 5 मायनस करा. 4 - 5 -1 5 - 0 5 2 - 0 2 1 - 5 -4. ओके आता याला मी 6 ने डिवाइड करतो दोन्ही बाजूला. ही व्हॅल्यू कोणाची झाली A - 5I. 1/6 A - 5I इज इक्वल टू 1/6. दोन्ही बाजूला 6 ने डिवाइड केलं. इथं किती आला मग -1 5 2 -4. 2 -4 हे बघा हे आपलं इक्वेशन 1 आहे. बघू सॉरी इक्वेशन 2 आहे. आणि मागच्या पेजवरती इक्वेशन 1 आलं होतं. काय आलं बघा इक्वेशन 1/6 म्हणजे ए इनवर्सची व्हॅल्यू बरं का ती ए इनवर्स 1/6 -1 5 2 -4. इथं पण काय आलं 1/6 -1 5 2 -4. आले का सेम 1 and 2. येस सो वी कॅन राईट फ्रॉम 1 and 2 A inverse is equal to 1/6 in bracket A - 5I is verified. पण त्याला आपण प्रूव्ह केलं. ओके 3 मार्काचा सोपा क्वेश्चन होता हा. समजलाय. ठीक आहे चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. नंबर 3 फाइंड एक्स. एक्स म्हणजे एक्स मॅट्रिक्स. याच्यामध्ये कोणताही अननोन हा मॅट्रिक्स असतो कॅपिटल लेटर्स. इफ AX इज इक्वल टू B हे इक्वेशन तुम्हाला दिलेलं आहे. वेअर A इज इक्वल टू 1 2 3 -1 1 2 1 2 4 अँड B इज इक्वल टू दिला आहे तुम्हाला 1 2 3. मला तुम्ही काय करा दोन्ही मॅट्रिकच्या ऑर्डर सांगा रे. पहिल्या मॅट्रिकची ऑर्डर काय येईल हा 3/3 बरोबर. आणि हा बी मॅट्रिकची ऑर्डर काय येईल 3/1 3/1. 3 रो आणि 1 कॉलम 3/1.
ठीक आहे. हे बघा आता इक्वेशन काय दिलंय आपल्याला इक्वेशन दिलंय ए एक्स इज इक्वल टू बी. मला एक्स फाइंड आउट करायचं आहे. आता ज्यावेळेस आपण रो ट्रान्सफॉर्मेशन आणि कॉलम ट्रान्सफॉर्मेशनने इन्व्हर्स फाइंड आउट केले बघा, त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण काय करतो त्याच्यामध्ये, मी पुन्हा थोडंसं रिपीट करतो. आपण ए इंटू ए इन्व्हर्स इज इक्वल टू आय कन्सिडर करतो. बरोबर आहे का? आय. कारण कोणत्याही मॅट्रिक्सला जर तुम्ही त्याच्या इन्व्हर्सने जर मल्टिप्लाय केलं तर आपल्याला आय भेटतो. करेक्ट. आता हे जे इक्वेशन आहे ना ए एक्स इज इक्वल टू बी, जर तुम्हाला अननोन फाइंड आउट करायचं असेल ना तर लेफ्ट साईडला फक्त एक्स राहायला पाहिजे. लेफ्ट साईडला जर एक्स राहायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल बघा व्यवस्थित. पहिलाच प्रॉब्लेम आहे असा आपला. सो कॅल्क्युलेशन कसे करायचे बघा. दोन्ही बाजूला ए इन्व्हर्सने मी मल्टिप्लाय करतो. ए इन्व्हर्सने मी मल्टिप्लाय केलं, मी कोणत्या बाजूला केलं, तुम्ही ए एक्सच्या लेफ्ट साईडला मल्टिप्लाय केलं. ठीक आहे, ब्रॅकेट टाकायची गरज नसते इथं. ए इन्व्हर्स इंटू ए इंटू एक्स. सो बीला पण काय करायचं आहे, ए इन्व्हर्सने मल्टिप्लाय करायचं आहे. बरोबर त्याच्या कोणत्या साईडला, परत लेफ्ट साईडलाच करायचं. कारण इकडे ए इन्व्हर्स मी लेफ्ट साईडला मल्टिप्लाय केला, तुम्ही इकडे लेफ्ट साईडला मल्टिप्लाय करायचं आहे. आता मला सांगा ए इन्व्हर्स इंटू ए काय असतो रे? आय. आय. हां, ए इन्व्हर्स इंटू ए काय असतो? आय असतो. मी सांगितलं ना आत्ताच बघा, कोणत्याही मॅट्रिक्सला तुम्ही त्याच्या इन्व्हर्सनी जर मल्टिप्लाय केलं तर आपल्याला कोणता मॅट्रिक्स भेटतो? आय मॅट्रिक्स. ओके ओके. मग हे झालं ए इंटू इन्व्हर्स झाला आय इंटू एक्स. राईट साईडला काय आला? ए इन्व्हर्स इंटू बी. बट आय म्हणजे अल्जेब्रामधला 1 असतो. बरोबर. मॅट्रिक्समध्ये आय म्हणजेच तो 1 सारखा असतो. मी तुम्हाला आणखीन एक सांगितलं होतं की तुम्ही कोणत्याही मॅट्रिक्सला जर आयने मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला तोच मॅट्रिक्स भेटतो. आपण इन्व्हर्समध्ये बघितलं बघा, इथं आय आला होता, आय इंटू ए इन्व्हर्स. याला आपण पुढच्या स्टेपला फक्त काय लिहिलं? ए इन्व्हर्स. मग मला सांगा आय इंटू एक्स या दोघांचं मल्टिप्लिकेशन काय येईल? एक्स. बरोबर. समजलं कसं आलं? एक्स. आयने कोणत्याही मॅट्रिक्सला मल्टिप्लाय करा. हे बघा, ए इंटू आय, ए आला. आय इंटू ए इन्व्हर्स वाला. आयने कोणत्याही मॅट्रिक्सला जर मल्टिप्लाय केलं तर आन्सर म्हणजे तोच मॅट्रिक्स येतो, म्हणजे एक्स. ओके. म्हणजे एक्स जर तुम्हाला फाइंड आउट करायचा असेल तर तुम्हाला काय करायचं कळलंय का आता? ए इन्व्हर्स फाइंड आउट करायचा आहे आणि ए इन्व्हर्स आणि बीचं काय करायचं आहे? मल्टिप्लिकेशन करायचं आहे. आता इन्व्हर्स फाइंड आउट करण्यासाठी तुमच्याकडं किती मेथड्स आहेत? 3 मेथड्स आहेत. रो ट्रान्सफॉर्मेशन, कॉलम ट्रान्सफॉर्मेशन, कळतंय? रो ट्रान्सफॉर्मेशन, कॉलम ट्रान्सफॉर्मेशन आणि ॲडजॉईंट. सो कोणत्याही मेथडने तुम्ही करू शकता. ठीक आहे. सो कोणत्या मेथडने जायचं बोला? ॲडजॉईंट. ॲडजॉईंटने ॲडजॉईंट जायचं. मेथड. ओके ठीक आहे. मग करताय फाइंड आउट फास्ट? मला सांगताय इन्व्हर्स काय येईल का? होमवर्क देऊ तुम्हाला? हा, कारण तुम्हाला आता समजलं काय करायचं बघा. ए इन्व्हर्स, याचा इन्व्हर्स फक्त फाइंड आउट करायचा आहे. याचा इन्व्हर्स आल्यावरती बी सोबत त्याचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. जमेल? ॲडजॉईंट मेथडने जमेल का? येस सर. Yes, sir. ओके. का करू मी लगे फास्ट, किंवा तुम्ही करून मला सांगा कसं आहे? इन्व्हर्स सांगा, मी मल्टिप्लिकेशन सांगतो. एक्स काढायचं म्हणजे इन्व्हर्स इंटू बी करायचं फक्त तुम्हाला, एवढं सिंपल आहे. चला करूया. सगळ्यात अगोदर काढायचा डिटर्मिनंट. मला असं वाटतं हा मॅट्रिक्स आपण पाठीमागे मी तुम्हाला होमवर्क म्हणून दिलेला असणार आहे. ओके. डिटर्मिनंट काढतो मी अगोदर. ठीक आहे. एचा थोडेसे फास्ट करूया कॅल्क्युलेशन, कारण टाईम आहे आपल्याकडे थोडा. 1 2 3 -1 1 2 आणि हा 1 2 4. सो काय येईल बघा डिटर्मिनंट? 1 इन ब्रॅकेट, 1चा कॉलम 1चा रो स्किप केला. 4 × 1 4 -4. बरोबर. -2 इन ब्रॅकेट, 2चा कॉलम 2चा रो स्किप केला. -1 × 4 -4 -2 +3 इन ब्रॅकेट, 3चा कॉलम 3चा रो स्किप केला. -1 × 2 -2 -1. ओके. पहिलं 0 झालं, हे -4 -2 झाला -6 आणि हा +3 -2 -1 झाला -3. प्लस 2 × 6 झाला 12, 3 × 3 9, 12 - 9 3. माझा डिटर्मिनंट 3 येतोय रे. इज इट राईट? येस एनीवन ज्यांनी फाइंड आउट केला असेल ते?
येस एनीवन, मला फक्त रिप्लाय करा जर 3 येतोय का. X given matrix in non-single. येस एनीवन, एनी 3 येतोय का रे, मला रिप्लाय करा फक्त. येस सर. 3 येतोय Yes, ना. Yes, ओके sir. ओके हा Three येतोय. ओके बरोबर, तेच ना, कारण चुकायचं आपल्याला, आपण जायचो पुढं. गिवन मॅट्रिक्स इज नॉन सिंग्युलर और इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स, देअरफॉर ए इन्व्हर्स इज एक्झिस्ट. बरोबर आहे. ओके, आता करा फाइंड आउट मायनर्स आणि को फॅक्टर्स. मायनर्स फाइंड आउट करा, ठीक आहे. त्यानंतर याचे काय फाइंड आउट करा, को फॅक्टर्स फाइंड आउट करा. फर्स्ट करा मायनर फाइंड आउट, त्यानंतर करा को फॅक्टर्स फाइंड आउट, ठीक आहे. त्यानंतर काय होईल, को फॅक्टर मॅट्रिक्स येईल. चौथ्या स्टेपला काय येईल मग, ॲडजॉइंट मॅट्रिक्स येईल. आणि सगळ्यात शेवटी येईल तुमचा इन्व्हर्स. सो ए इन्व्हर्स काय असेल, 1 डिटर्मिनंट ए इंटू ॲडजॉइंट ए. ओके, ज्यावेळेस तुमचा ए इन्व्हर्स येईल त्यावेळेस आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे, ठीक आहे. काय करताय, करू राहिले का सगळे. आय वॉन्ट इन्व्हर्स मॅट्रिक्स, म्हणजे तुम्हाला मल्टिप्लिकेशन मला सांगता येईल. यस तनुजा, करता येतं तुम्ही सगळे. Yes, sir. ओके ओके, आय एम वेटिंग. वन अपॉन 3. एक मिनिट. ए इन्व्हर्स इज इक्वल टू 1/3. रो वाईज सांगताय ना. हो. ओके बोला. 0 - 2 1 0 - 2 1 1 6 1 - 5 6 1 -5 -5 -3 0 3. -3 0 3. ठीक आहे, एक आन्सर आलंय बघा, आपण ह्या आन्सर सोबत जाऊया. अजून कोणाचं आलंय का आन्सर, आला असेल तर फक्त लाईक वगैरे करा किंवा येस म्हणा, मी समजून जाईल हेच आन्सर आहे म्हणून. कोणाचं आला असेल तर एनीवन फ्रॉम द 18 + 9. ओके, स्नेहाने लाईक केलं, सो हेच आन्सर आहे. 1/3. थँक्यू साक्षी. 1/3 आणि स्नेहा. 0 - 2 1 6 1 -5 -3 0 3 हा तुमचा ए इन्व्हर्स आला आहे. बरोबर. एक्स फाइंड आउट करायचा म्हणजेच काय, हे बघा इथं मी इथं इक्वेशन तयार करून ठेवलेलं आहे. बरोबर, याला वाटलं असतं 1 म्हणा इक्वेशन. सो इथं लिहितो बघा मी, फ्रॉम इक्वेशन 1 फ्रॉम, इथं बसणार नाही हे, एकच मिनटं, मला नेक्स्ट पेजवर येऊ द्या. आय एम रायटिंग हिअर नाव. फ्रॉम इक्वेशन 1 काय होतं, इक्वेशन 1 एक्स इज इक्वल टू ए इनवर्स इंटू बी मॅट्रिक्स. साक्षी कॅन तुम्ही रिपीट करू शकता का परत. 1/3 सांगितलेला मॅट्रिक्स. 0 - 2 1 0 - 2 1 6 1 - 5 6 1 -5 -3 0 3. -3 0 3. ओके, आणि बी मॅट्रिक्स काय होता, आय थिंक 1 1 2 3. हां 1 2 3. बघा रे, आता मल्टिप्लिकेशनचा रूल सांगतो. 11वीला होतं आपल्याला मल्टिप्लिकेशन. पहिला मॅट्रिक्स आहे आपला 3/3चा, हे 1/3 बाहेरच ठेवा, ठीक आहे. पहिला मॅट्रिक्स तुमचा 3/3 आहे, दुसरा मॅट्रिक्स तुमचा 3/1 आहे. मल्टिप्लिकेशन पॉसिबल कधी असतं, तर पहिल्या मॅट्रिक्सचा सेकंड नंबर आणि सेकंड मॅट्रिक्सचा फर्स्ट नंबर दोघं सारखे पाहिजे.
सारखे आहे, मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे. आणि जे आपलं आन्सर येणार आहे बघा, आन्सर मॅट्रिक्स डिपेंड असतो पहिल्या मॅट्रिक्सचा फर्स्ट नंबर, सेकंड मॅट्रिक्सचा सेकंड नंबर. म्हणजे आपला आन्सर मॅट्रिक्समध्ये रो असणारे 3, कॉलम असणारे 1, म्हणजे असा मॅट्रिक्स येईल बघा आपला आन्सरमध्ये. ठीक आहे. आता करतात कसं बघा कॅल्क्युलेशन. 1/3 मी तुम्हाला शिकवलं आहे बघा ऑलरेडी मल्टिप्लिकेशन. आता परत रिपीट होतं हे. ठीक आहे. तर बघा इथं एकच कॉलम आहे सेकंड मॅट्रिक्समध्ये. आता घ्या फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. ओके, रिस्पेक्टिव्ह एलिमेंटचं मल्टिप्लिकेशन आणि मध्ये साइन प्लस द्यायचं. 0 × 1. समजलं ना काय करायचं आहे? हे बघा हा फर्स्ट रो घ्यायचा आहे आणि इथं एकच कॉलम आहे. 0 ने 1ला मल्टिप्लाय करा. किती? 0 प्लस -2 × 2 -4 प्लस 1 × 3 3. 3. ओके. आता सेकंड कॉलम घ्या. 6 × 1 6, 2 × 1 2, -5 × 2 -10. आता थर्ड कॉलम घ्या. -3 × 1 -3, 0 × 2 0, 3 × 3 9. तर तिथं -10 कसं काय येईल? -15 येईल ना? पुढे -5 15 × येईल ना? सॉरी -15 ना. बाकी आहे का करेक्ट? हो साक्षी. 6 × हो 1 6, 1 × 2 2, -5 × 3 -15, त्यानंतर -3 × 1 -3, 0 × 2 0, 3 × 3 9. ओके. 1/3 इथं 0 -4 आणि +3 आहे. -4 + 3 किती? -1 ना. चला माझा -1 येतोय बघा. इथं -15 आहे बरं का रे. हे 6 + 2 12, 12 - 15 किती रे? -3. 12 आणि 15 -3. ओके. आणि लास्ट 9 - 3 6. -3. हो. आणि फायनल मग 3 ने डिवाइड केल्यावरती आन्सर काय होईल? -1/3. इथं -1 आणि इथं किती येईल? 2 येईल. बरोबर. ओके. आणि बुकमधला आन्सर मी सांगतो काय बघा. बुकमधला आन्सर आहे -1/3 -7/3 आणि 2. ओके. म्हणजे हा एलिमेंट आपला रॉंग येतोय सेकंड वाला. बुकमधला आन्सर तर असं आहे. तुम्ही 6 + 2 8 येईल ना, आणि -15 - 8 करायचंय ना. तुम्ही -3 कसं काय लिहिलं? 6 + 2 काय उरायला माझ्याकडून आज. -15 + 8. येस 6 + 2 8 आणि -15 बरोबर आहे. -7 येईल. बरोबर. हां. ओके. सॉरी माझ्याकडून आज चांगलेच मिस्टेक होऊ राहिला. -7/3 झाला हे. आता करेक्ट ना. आणि हेच आन्सर आहे बुकमध्ये. सो दिस इज आन्सर. -1/3 -7/3 आणि 2. हा झाला तुमचा एक्स मॅट्रिक्स. ओके. हे प्लस होतं, मी मल्टिप्लिकेशन म्हणत होतो ना इथं. ठीक आहे. एकच मिनिट. सो काय करायचं बघा, असं अननोन मॅट्रिक्स काढायचं असेल ना तर इनव्हर्स मेथडने जायचं. मी तुम्हाला 1-2 क्वेश्चन फक्त होमवर्क देतो. असेच आहेत, तेवढे करून बघा. तुम्हाला ए दिलाय. क्वेश्चन नंबर किती असेल आपला 4-5 काय असेल तेव्हा. इथं मी 1 लिहितो होमवर्कला. चला. ए इज इक्वल टू 1 2 -1 3 अँड बी इज इक्वल टू 0 1 2 4. ठीक आहे. असं दिलंय तुम्हाला ए अँड बी. इफ म्हणा इथं. इफ ए अँड बी then find matrix X such that AX is equal to B. ओके. AX is equal to B. परत काय करायचं मग, ए इनव्हर्सने मल्टिप्लाय करायचं दोन्ही बाजूला. ओके. तुम्हाला येऊन जाईल. आणि सेकंड क्वेश्चन आहे, इफ ए इज इक्वल टू 1 1 1 2 1 1 1 2, B is equal to 4 1 3 1, and C is equal to 24 7 31 9. Then find
find matrix X such that AXB is equal to C. ओके AXB ची व्हॅल्यू काय C आहे. ओके ठीक आहे. तुम्हाला पहिला सॉल्व्ह होईल ना रे, कारण याच्यामध्ये सेम असंच आहे, ए आणि बी मॅट्रिक्स दिलेला आहे, AX इज इक्वल टू बी, जे लास्टला आपण इक्वेशन तयार केलं ना तसंच आहे. ओके सेकंड ट्राय करा, समजा किंवा एक तुम्ही 4-5 मिनिटं थांबू शकता का, मी तुम्हाला सेकंड सांगतो बघा काय करायचं इक्वेशन, एक 4-5 मिनिटं फक्त एक्स्ट्रा. ओके 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 ठीक आहे, थांबताय सगळे. हे बघा सेकंडची हिंट मी सांगतो इथं काय करायचं आपल्याला, कारण पहिला तुम्हाला सॉल्व्ह होईल, पहिला एकदम ॲज इट इज आहे पहिल्यासारखाच, कारण दोन्ही बाजूला ए इनवर्सनी मल्टिप्लाय करा, तुमचं ते येऊन जाईल. ठीक आहे. हां ह्या एक्झाम्पलमध्ये काय करा, तुम्हाला इक्वेशन दिलं आहे बघा, AXB इज इक्वल टू C आणि मला एक्स फाइंड आउट करायचा, एक्स कम्प्लिटली अननोन आहे. अगोदर काय करा, दोन्ही साईडला ए इनवर्सनी मल्टिप्लाय करा, म्हणजे ए इनवर्स इंटू ए इंटू एक्स इंटू बी, हा एक्स बरं करे मॅट्रिक्स, इज इक्वल टू, याच्या पण लेफ्ट साईडला कशाने मल्टिप्लाय होणार, ए इनवर्सनी मल्टिप्लाय होणार. ओके गुड. आता मला सांगा ए इनवर्स इंटू ए याची व्हॅल्यू काय असते रे, आय हा झाला आय एक्स बी, एक्स म्हणजे एक्स मॅट्रिक्स बरं करतो, इज इक्वल टू ए इनवर्स इंटू सी. आता मला सांगा आय इंटू एक्स काय येईल, एक्स येईल फक्त, बरोबर ना. सो एक्स बी इज इक्वल टू ए इनवर्स इंटू सी. ठीक आहे. ओके आपल्याला एक्स फाइंड आउट करायचा, मी तुम्हाला सांगितलं लेफ्ट साईडला फक्त एक्स राहिला पाहिजे, बी पण काढून टाकायचं आहे आपल्याला. मग बी कसा काढणार, आता एक्स बी आणि बीच्या राईट साईडला बी इनवर्सनी मल्टिप्लाय करा, राईट साईडला, मग बीच्या राईट साईडला, मग आपली जी ॲक्च्युअल राईट हँड साईड आहे ए इनवर्स इंटू सी, याच्या पण राईट साईडला कशाने मल्टिप्लाय होईल, बी इनवर्सनी मल्टिप्लाय. मग आता हा बी इंटू बी इनवर्स काय होईल रे, आय, येस आय इज इक्वल टू हा ए इनवर्स इंटू सी इंटू बी इनवर्स, एक्स इंटू आय काय एक्स, एक्स इज इक्वल टू ए इनवर्स इंटू सी इंटू बी इनवर्स. हे तुम्हाला इक्वेशन वापरायचं आहे एक्स काढण्यासाठी. बघा लेफ्ट साईडला फक्त एक्स राहिला, एक्स म्हणजेच कोण आहे आता, ए इनवर्स सी इंटू बी इनवर्स, करेक्ट. मग एचा इनवर्स तुम्ही ॲडजॉईंट मेथडने काढा किंवा मग एलिमेंटरी मला वाटतं ॲडजॉईंट मेथडनेच काढा. ठीक आहे. एचा आणि कोणाचा इनवर्स लागतो तुम्हाला, बीचा. ओके सो ह्या 3 मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन कसं करायचं आहे, मल्टिप्लिकेशनचं अगोदर ए इनवर्स आणि सीचं मल्टिप्लिकेशन अगोदर करा, जे आन्सर येईल त्याला बी इनवर्सनी मल्टिप्लाय करा, सो वी गेट द आन्सर. ओके मी वाटलं आन्सर पण लिहितो, बुकमध्ये आन्सर आहे याचं एक्स मॅट्रिक्सचं. ओके आन्सर पण देऊन जातो म्हणजे तुम्हाला क्रॉस चेक करायला भेटेल. एक्स याचा आन्सर आहे 2 3 1 1. ओके हे आन्सर यायला पाहिजे. ठीक आहे. आणि पहिलं जे एक्झाम्पल दिलं आहे एक्स इंटू बी, याचं पण आन्सर लिहून देतो मी तुम्हाला. याचा आन्सर असेल एक्स इज इक्वल टू, कारण हे सगळे 2/2चे मॅट्रिक्स आहे ना, आन्सर पण 2/2 येईल, -4/5 -1 2/5 आणि हा 1. ओके हा प्रॉब्लेम एक्झॅक्टली आपल्या प्रिव्हियस प्रॉब्लेम सारखा आहे, ए इनवर्सनी मल्टिप्लाय करायचं दोघांच्या लेफ्ट साईडला. ओके म्हणजे तुमचं इक्वेशन एक्स इज इक्वल टू काय येईल, ए इनवर्स इंटू बी येईल फक्त. ओके हे इक्वेशन वापरून तुम्ही त्याला सॉल्व्ह करू शकता. ओके सो थँक्यू फॉर युअर पेशन्स. आज नेमकं काय आलं, क्लासरूममध्ये पण माझ्याकडून एक प्रॉब्लेम इनिशियल स्टेपलाच मिस्टेक झाली आणि आता साक्षी जशी सांगते बघा इथं लगेच सर असं आत झालं आहे, कोणाचंच लक्ष नाही, पूर्ण एक प्रॉब्लेम एंडपर्यंत गेल्यावरती मग एक स्टुडंट म्हटला सर ते 110 होतं, तुम्ही 101 लिहिलं आहे आणि तिथं काय चालू होतं माहिती आहे का, रो ट्रान्सफॉर्मेशन. मग तुम्ही विचार करा, डायरेक्ट लास्ट स्टेपला गेल्यावरती झालं. ठीक आहे. सो थोडंसं कॉन्सन्ट्रेशन आज माझा काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे, रेक्टिफाय करतो मी त्याला. पण ठीक आहे, समजलं का लेक्चर आजचं. थोडे ॲप्लिकेशन बेस्डचे प्रॉब्लेम होते आपले, ते आपण कवर केलेत. तेवढे 2 क्वेश्चन्स करा, मग उद्या आपल्याला ॲक्च्युअल ॲप्लिकेशन स्टार्ट करता येईल मॅट्रिक्सचे. ओके वी आर टुवर्ड्स द एंड.
ऑफ दिस चॅप्टर. ठीक आहे. मग मी फक्त नावं घेतो कोण कोण प्रेझेंट आहे. आदिती आहे, स्नेहा आहे, ओके, गोकुळ, मानसी, बसिरा, प्रेम, राणी, त्यानंतर केतन, चैताली, साक्षी, वाणी कोण आहे रे? यस, सार्थक सा मी हा हा हा, म्हणजे तुमचं नाव साक्षी वाणीच आहे का? हो. ओके, कुठून जॉईन झाले आपण? ढोरजा. तालुका? श्रीगोंदा. ओके ओके ओके, ठीक आहे. आज फर्स्ट लेक्चर होता. हो. ओके, करा रेग्युलर आणि मागचे वगैरे व्हिडिओ वगैरे